चराचरामध्ये वास करणे आत्मचैतन्य शक्ती माऊली ज्ञानोबा आहे तो गुरुदेव शक्ती सद्गुरु शक्ती अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगद्गुरु परमपिता परमात्मा विश्वाचा विधाता तुम्हा सर्वांचा पोशिंदा ज्याच्या भरोशा तुमचं आमचं जगणं आहे श्वास आहे तो असा पंढरीश परमात्मा त्याला कोटी कोटी प्रणाम करून उपस्थित व्यासपीठ आदरणीय सर्व माझे मायबाप अतिथीगण प्रथमतः मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो त्रिवार धन्यवाद देतो जे आपल्यामध्ये नाही असं मगाणी आमच्या आदरणीय काळेकर दादांनी सांगितलं की कोण म्हणते दादा नाही आहे खरोखर दादा आहे चराचरात आहे दादा आपल्याला पाहून राहिले आणि या दादाच्या कार्याला ज्यांनी ज्यांनी खरोखर दुजारा दिला वाहून घेतलं जे स्वतः हे कार्य करून राहिले असे सर्व तुम्ही आम्ही सर्व याची साक्षी आहात तुम्हाला खरोखर धन्यवाद द्यावं तेवढं कमी आहे दादा गेले देहाने गेले पण त्यांचा आत्मा इथे ठेवून गेला आहे त्यांनी ते पाहून राहिले माझं कार्य कोण करू राहिले हो तयाचे पितर शांत होती म्हणता शास्त्र ते खरोखर पितृरूपाने तुम्हाला पाहून राहिले असतील पण तुम्ही हे कार्य करू राहिले तुम्ही त्रिवार भाग्यवान आहात याच्यासाठी भाग्य उजळण्याकरता तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुमचा प्रवास कसा असावा चित्त वित्त आणि पित्त माणसाचं चांगलं असावं माणसाच्या जीवनात चित्त्यानं जीवनात समाधानी पाहिजे वित्त्यानं माणसाचा पैसा सात्विक पाहिजे पित्त्यानं माणसाला राहीरोग नाही पाहिजे खाता खावल्यानं जात नाही जळल्यानं जात नाही विजाने जात नाही गोई खाऊन झोप येत नाही श्रीमंती नव्हे घरी श्रीमंती भरपूर आहे पण गोई खाऊन झोप येत नसेल ते श्रीमंती नव्हे या आश्रमाच्या सुसंस्काराने जो कोणी जगला आणि ज्याच्या जीवनामध्ये शेवटच्या संध्याकाळपर्यंत ज्याने चांगले सत्कर्म करेल इमानदारीनं कार्य करून जीवन जगले चौधरी भाऊसाहेबांनी मला सांगितलं खरोखर तुम्ही गाडेकर दादाचं नाव सांगता त्यांच्या तालमीत घडलेलं एक व्यक्तिमत्व आमच्या विद्यापीठला येऊन गेलं आता मी कारण की मी धापेवाडा संस्थांमध्ये फार कुठं शिबिर चालू आहे आणि धापेवाड्याहून आलो मी गणगर करत या शिबिरासाठी 15 मेची वारी करायला धापेवाडा कुठे आहे माहिती आहे का नागपूरच्या पुढे विदर्भाची पंढरी आणि चौधरी भाऊसाहेब त्या फुटे मॅडम वगैरे त्या माझ्याशी चांगल्या बसल्या 1 घंटा माझ्याशी चर्चा झाल्या काय केल्या कारण मी यवतमाळ जिल्ह्यातून एकमेव सर्वसामान्य कुळातला गरीब परिस्थितीला पोरगा एक 22 जानेवारीला जी अयोध्येला प्राणप्रतिष्ठा दिली त्या सोहळ्याकरता एक सर्वसाधारण घरातला निमंत्रित म्हणून मी तिथे होतो विशेष म्हणजे ऐऱ्याघऱ्याच्या खुर्चीला नाही VVIPच्या कोठ्यात म्हणजे जिथे रामदेव बाबा शंकराचे आपले मुरारी बाप्पू देवी रविशंकरजी हे सर्व जे बडे बडे महात्मे जे होते त्याच्या पंक्तीला विदर्भातला यवतमाळ जिल्ह्यातला पहिला वक्ता म्हणजे पहिल्या खुर्चीवर बसणारा मी संतोष महाराज जातो त्याच्यासोबत होतो म्हणून ते माझा सत्कार करायला तिथे आले होते आणि त्यांनी सांगितलं या महात्म्याबद्दल काल आता जेव्हा ते भाऊसाहेबांनी सांगितलं पण हे चौधरी भाऊसाहेबांची थोडी मॅडमची गोष्ट जी झाली धापेवाड्याला म्हणजे आमचे बारापात्रे गुरुजी वगैरे उमेश वगैरे की नाही तर सर्व आम्ही तिथे बसलो तेव्हा हे व्यक्ती म्हटलं ते व्यक्तिमत्व उद्या मी तिथं जाणार आहे हे वैद्य म्हणजे जे तुम्ही म्हणता ना म्हटलं हो म्हणे गाडेकर महाराजांचं आश्रम म्हटलं फार मोठा आश्रम गाडेकर दादा म्हणजे साधारण नव्हतं नाव उद्धव होतं उद्धवा ज्ञानकरा बोधी मी नेहमी म्हणायचं म्हटलं उद्धव महाराजांनी असा काही कळस निर्माण केला असा काही ज्योत निर्माण केली की त्या ज्योतीला आज रोजी तेलच संपलं नाही आज तो दिवाच विजला नाही किती वावटी आली तर तो दिवा बंद होणार नाही हे माझा आत्मविश्वास आहे का कारण की असे इथे घडवणारी इथे फार तत्पर शिक्षक आहे आमचे कात्रे गुरुजी साधारण व्यक्तिमत्व नाही आमच्या बाबुळगाव तालुक्यामधलं फार मोठं व्यक्तिमत्व आहे मोठे मोठे महान मोठे असे व्यक्तिमत्व इथे आहे पण विशेषतः ज्यांनी खरोखर आपल्या कुळाचा दिवा निर्माण केला हो महाराज म्हणतात तुकोबारायांनी एक प्रमाण दिलं तुका म्हणे हाची ठेवा हा ठेवा तुम्हा आम्हाला सापडला हो हे बहुजन्माचं भाग्य आहे की आपल्या मुलांनी हे उमजून घेणे तो मार्ग समजून घेणे समजणे महत्त्वाचं नाही उमजणे आणि समजणे यातली फार मोठा फरक आहे कळणे आणि वळणे याच्यात फार मोठा फरक आहे जो या रस्त्याने वळला तो जीवनाचा फार मोठा पल्ला गाठला जो मनुष्य या मार्गाला वळलाच नाही तो केटरा खाऊन शेवटी किडो पडून गेला आणि ज्याने आपल्या आयुष्याचा धुईधारी गुणशीने तो जीवनाचा समारोप केला तो पैदा होऊन पाप झाला हो हे पाप होऊ नये पाप उपपाप आणि महापाप तिन्ही पापाचं खंडन जर तुम्हाला करून घ्यायचं असेल जन्मामध्ये बालपण तरुणपण म्हातारपण जंग भंग कलंक लागून असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणाला बोंबा मारत रडत अश्रू पुसत एकोप्यातनी बसून शिण्या चिंताग्रस्त जगण्यापेक्षा आता कुठेतरी सावध होणे आणि आपल्या लेकराला बिन पावसानं बिन नवसानं तुम्हाला लेकरं झाले त्या नवसाच्या बिन पावसाच्या बिनाच्या याच्या लेकराला आपण या सुसंस्काराचा मार्ग दाखवणे हे फार मोठी श्रीमंती तुमच्या जो शिल्लक राहील ही श्रीमंती जर तुम्हाला जर तुमच्या पद्धत पाडून घ्यायची नसेल आणि सरत्या शेवटी जर तुम्हाला बोंबा मारून मरायची वेळ येत असं तर त्याच्यापेक्षा वांजोटे लोक जीवन जगले त्याच्यात आपल्यात काही फरक राहिला नाही हे मात्र तुम्ही समजून घेणे गरजेचं आहे गळे हो
मंदिर मस्जिद जलाना माफ, लेकिन किसी का दिल जलाना सबसे बड़ा पाप सांगितलं आहे. सज्जन का धन काय साधू संत फकीर. ओ बाबा, सज्जन का धन काय साधू संत फकीर आणि दुर्जन का धन काय डॉक्टर चोर वकील. जे फुलने फुलाची पाकडी या आश्रमाला, या अन्नदानाला, या सेवेला मदत करत असं ना, त्याच्या आयुष्यातला कधीच पैसा संपणार नाही. लक्ष्मी वल्लभ तया घरी. हो, अरे त्याच्या जीवनातला कधीच लक्ष्मी पैसा भांडवल कधी संपणारच नाही, कारण की तो पैसा पापात चालला नाही. 18 पगड जातीचा पोशिंदा इथं जीवन जगून राहिला, 18 पगड जातीचा जीव इथं जागून राहिला, 18 पगड जातीचा जीव इथं जेवण करून राहिला. तो पैसा त्याच्या कार्यात चालला, तो पैसा तू सात्विक कार्यात चालला. सज्जन का धन साधू संत फकीरच खायगा, दुर्जन का धन डॉक्टर चोर वकीलच खायगा. मग आपला पैसा कोण्या मार्गात चालला याचं भान आपण ठेवायचं, छातीवर आटून विचार करायचा. 10 बाय 10च्या खोलीत एकांतात बसायचं, 10 बाय 10च्या खोलीत एक आरसा उभा करायचा. त्या आरशापुढे आपण उभं राहून विचार करायचा, त्या प्रतिबिंबासोबत आपण बोलायचं की माझ्या जीवनात मी जन्माला आलो तर आता मरेपर्यंत मी काय कार्य करू राहिलो, काय करायला पाहिजे, मी कसं वागायला पाहिजे. बालपण, तरुणपण, म्हातारपण, जंग भंग कलंक लागू नये याच्याकरता माणसाने जीवनाचा सर्व वेळ सद्विचारात घालावा. आणि मी बरेचदा सांगत असतो, माणसाच्या जीवनात 2 गोष्टी फार महत्त्वाच्या, संगत आणि पंगत. ओ, ज्याच्या जीवनात संगत आणि पंगत जर चांगली भेटली असेल तर त्याच्या जीवनात रंगत चांगली आहे. एकदाची पंगत हुकलीच चालत. हो, पंगत हुकलीच चालत, पण माणसाच्या जीवनातली संगत चुकता कामा नये. हा, ती संगत माणसाला चांगली मिळावीसाठी ग्रंथ आणि संत महत्वाचे आहे. जीवनामध्ये ग्रंथ आणि संत ज्याला मिळाले त्याला भगवंत येऊन भेटते. प्रल्हादासाठी देव साक्षात आला, ध्रुवासाठी देव डायरेक्ट आला. हे आम्ही कथा काही ना पुराणाच्या काही खोट्या नाही आहे. त्या त्रिवार सत्य 5,500 वर्षापूर्वीचं प्रमाण, पण त्या प्रमाणाला आपल्या अंतकरणात विराजित करावं लागेल. आणि आता काळाची गरज आहे घडव, कारण की 5 वर्षाची कन्या व्रतार मागतोय, 6 वर्षाची कन्या गर्भीण राहणार आहे, 12 कुड्याचा सूर्य तापणार आहे, गोट्याची लाई फुटणार आहे, कडब्याची पिंडी पालखीत बसणार ती बसली आहे, सोन्याचं सिंग म्हणजे बैलाची जोडी लाखाच्या वर जाणार ती गेली आहे, भाऊ बहिणीला घेऊन पळतोय, आईचा खून पोरगा करतोय, बापार पोरगा दिनदाळ गुराट काढतोय. ह्यानी थांबूया करता तुमच्या जीवनामध्ये या साधू संतांच्या संगतीत आणि शिबिराचा अंग आपल्याला असणे गरजेचं आहे. मी आता सांगतो, एक 15 दिवस 15 पाऊण महिना झाला वणीला एका चांगला सुशिक्षित पोरगा, भाऊसाहेब सुशिक्षित घराण्यातला पोरगा, ज्याच्या घरी कशाची सोन्याचं धुपट निघते, सोन्याची बिस्किट खायला आहे, पण दुधा संघ का कॉफी संघ का डोंबळ्या चहा संघ का हळदी संघ हो याची अजून अकलीचा पत्ता नाही. त्याच्या घरातला पोरगा गांजा प्यायला लागला. त्याच्या घरातला पोरगा गांजा प्यायला लागला. कशामुळं? माय अतिशिष्ट, मोगरी सर्व मला मोठं गर्व, माय अतिशाईनी. हो, मायच्या पुढं बापाला तर काप सुटायला गे, बाहेर बापाला डर काही दे, पण घरात गेला तर उंदरासारखा मायच्या पुढं सगळं इचून गेलं, मॅड झालं. त्याला खंबेच्या खंबे दारू प्याले, गांजा त्याला प्याले, लफडेल झाला. शेवटी काय सांगता, पोट्याच्या संगतीने तिकडं नदीनी निर्गुळा नदीच्या साईडला पोहवायला गेला. आणि पोहता काय झालं, तो त्या गायात जाऊन फसला. पोट्ट्याने त्याला तसाच मरू दिला. मायबापाला वाटला का हा बाहेर राहते, पोट्ट्यासंग येतो मित्र. 2 दिवस नाही आला, फुगून प्रेत सडून तिथं राहिलं. शेवटी मायबापानं काय कमावलं? संपत्ती करोडाची आहे, ते मेले तर पैशानं जळते, एवढी मोठी संपत्ती त्याच्या घरी, पण त्याची संतती नालायक निघाली. काय अर्थ आहे? म्हणून नालायक संतती असन, त्या संततीचा जोरा तुम्हाला उजाळा करायचा असेल तर या शिबिरात आणा. नालायक संतती सुद्धा तिथं सुधारेल आणि तुमची संपत्ती ऑटोमॅटिक वाढेल. हे उदाहरण आपल्या पुढे नजरेपुढे आज आहे. माझे दादा गेले, ते समाजातली देहरूपाने गेले, पण त्याचा आत्मा शिल्लक आहे. आज त्याचे बीज आज शिल्लक आहे. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमते, असे दासाचे दास शिवदास आहे, शुभदास आहे. या शुभदासा दासा कडे पाहून तुम्ही विचार करा की खरोखर वडील गेल्यानंतर यानं समजायला पाहिजे तो आता भाऊ द्या, बाबा गेले आपल्या मग काय आपल्याला काय घेणं देणं भाऊ, आता जाऊ द्या आता. अरे वय आहे, हाय हळू हळू कुठे आहे तू, आयलो लाता बोधन दे करायचं. वय आहे, यंग जनरेशन आहे, तरुण पण आहे, काय गरज होती करायचं? हा, रक्तात तो भाव होता. हा, म्हणून इथं येऊनही जर मायबाप म्हणत असं का इथं बाबू तुला बरोबर वाटत नाही रे, तर मग तू चेहरा लय पडलाय, तू काय देशील लोण्याचा गोया देशील घरी. इथून गेल्यानंतर तू लेकराला उलट बिघडूशील, लक्षात ठेवतो. तुझे लाता खाचे दिवस जवळ येणार आहे. जे मायबाप इथून प्रेमापोटी या लेकराला इथून गाडीत घेऊन जाईल ना, त्याच्यासाठी पापी तेच आहे. आणि जे मायबाप इथं त्या पोराला सांग थांब कर बाबू इथं राय, घरी येशील तर सांगत नाही म्हणजे त्या मायबापासारखे पुण्यवान तेच आहे. हो, तुका म्हणे होता ठेवान तो या भावा सापडाला. आणि दुसरं प्रमाण एवढंच आहे, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातली भय नरका जाणे. आता तुम्हाला नरकाची वाटेकरी व्हायची आहे की स्वर्गाची व्हायची आहे? नरक आणि स्वर्ग सर्व इथं लोक म्हणजे वरी बघायला, वरीगिरी काहीच नाही. दोन्ही गुसा तट करून दाबणे, गडबड झाली का इथंच टाकणे. तसं उभ्या आयुष्यात तुम्ही चांगलं कर्म करणे, स्मरता की राम मनुष्य देवाच्या चरणी आपण विलीन होणे, हे सर्वात मोठं तुमचं कार्य आहे. म्हणून जाता जाता एवढंच सांगतो की सज्जन की चंदन की चुटी भली क्या बबुल की साल. हो, चंदन की चुटी भली क्या बबुल की साल आणि सज्जन की झोपडी भली क्या दुर्जन का महाल. म्हणून सज्जनाची संगत माणसाच्या जीवनात कधी व्यर्थ जात नाही, वाया जात नाही. म्हणून इथे आलेली उपस्थित तमाम माझे सर्व गुरुदेवप्रेमी, माझे आदरणीय, माझे आत्मप्रिय सर्व माझी व्यासपीठ मंडळी, या सर्वांना शतशः मी प्रणाम करतो. आणि उर्वरित कार्यासाठी तुम्ही खरोखर तन मन धन
फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडली जेवढी काही मदत इथे होईल आश्रमला तेव्हा देत चला, कारण की साधारण गोष्ट नाही भाऊ. आता आमची तळमळ आहे या आश्रमला येण्याची, एक प्रेम आहे. एक गाडेकर दादा कुठले मी कुठलं काही घेणं नव्हतं, पण एक जिव्हाळा, एक जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची देवाचा पुतळा, हे प्रेमभाव जुळला आमचं. दादा हा विषय जिवंत झाला. मला बरेच जण म्हणतात, क्रॉस करतात का तुम्ही कट्टर वारकरी संप्रदायाचे, प्रकट तुम्ही हिंदुत्वावर बोलणारे, तुम्ही एक म्हणजे चांगल्या चांगल्या याच्यावर विश्व परिषदच्या याच्यात कार्य करणारे धर्मरक्षणच्या सहयोगी माणसं, तुम्ही गुरुदेव शिवमंडळाच्या दावणीला कसं काय बांधले गेले भाऊ? नाही, बांधलं नाही गेलो मी. गुरुदेवाने मला खरं जवळ केलेलं आहे, कारण माझी मुळात ग्रामगीता आजही वाचते. माझी आई सायंकाळची प्रार्थना हरिपाठ रोज करते. माझ्या आईच्या सुसंस्काराने मी आनंदी क्षेत्रात गाठलो. अहो मंडळी काय सांगू, इथं तर एवढ्या सुविधा मला मगाने सांगितलं का आमच्या दादानी, शुद्धदादानी, की आईस्क्रीमपासून आम्हाला आईस्क्रीम कुठं भाकरी नाही भेटाय होते, दिवस काढले होतं रड येत आम्हाला. आळंदीला असताना भाकरी भेटना, मधुकरी भेटना भाऊ, मधुकरी मागायला जावं लागं. हो, मधुकरी भेटना. आणि ते 5 पोराची पाळी 15 जणांना खायची. जलाराम बाप्पाची एकच मधुकरी वेळेच्या आत गेलं तर मधुकरी भेटायची, ते जर वेळ संपला तर मधुकरी नाही भेटायची, उपाशी झोपा लागं. आणि पाठारला नित्यक्रम आला तर जर चुकलं तर घोडी लागायची, 1.5 घंटा घोडी लावायची. ते खालून मांडी घालून हात घालून कान पकडून असं ते खाली वाकला फटकन रोड बसायचा, एवढी परिस्थिती होती. आता किती चांगले चांगले दिवस आहे. म्हणून तुमच्या मुलाबाळांना हे चांगले सुसंस्कार घडू द्या. तुमच्या जीवनातलं वैभव तुमच्या हाताने कमी करू नका. माझी एवढीच हात जोडून विनंती आहे. तुमच्या जीवनामध्ये पैसा आदला हे तुम्हाला खरोखर टिकवायचं असेल तर तरी संतती चांगली गुणवान बनवा. पैसा आदला हात धुवून तुमच्या मागं लागेल. पहा, चाहा पैसों से आनो में आने लगी, चाहे आनो से रुपया बनाने लगी, चाहे रुपये से होटल जाने लगी, चाहे होटल में बॉटल बुलाने लगे, बॉटल से नहीं तो हॉस्पिटल. पैसा सर्वस्व नाही, पैसा सर्वस्व नाही. जो पैसा सर्वस्व म्हणणार आहे त्याच्यासारखा नालायक कोणी नाही. पैसा सर्वस्व नाही. अवल्यात संतती ही लायकीची पाहिजे, म्हणजे आपली सर्व कमाई चांगली. आणि अवल्यात संतती जर चांगली नसेल तर तुमची संपत्ती कोण्या कामाची नाही. आग लागो तिले, आग लागो, काही अर्थ नाही. म्हणून रावणाचं धुपट निघालं आपलं कोण नाही का. म्हणून सर्वस्वती एवढं सांगतो. समारोपी तिकडे थांबताना मला आवर्जून ज्यावेळेस मला हे शिबिराचं नियोजन होते त्यावेळेस आमचे आदरणीय दादा फोन करायचे, महाराजजी शिबिरात. म्हटलं म्हणून दादा वारी आहे ना माझी, कारण की आम्ही जसं आमच्या वाऱ्या ठरलेल्या आषाढी कार्तिक पंढरपूर आहे, गुरुगुंजेची वारी आणि 15 मे पालकमंडळाची वारी ठरलेली. एवढे कामं आहे माझ्याकडे, एवढे कामं आहे आणि एवढे शिबिरं चालले आमच्याकडे. दादा मला काय सांगत, गुरुजींना माहिती आहे मोठे मोठे शिबिर आहे. आता धापेवाड्याला पुन्हा रिटर्न मला धापेवाड्याला जायचं बरं का, नागपूरकडे. गाडीत बसू चर्चर व्हायला येतं, झोप नाही, ड्रायव्हर बदलावं लागतं वेळेवर. ड्रायव्हर त्याची मला सांगतं, महाराज आमचं बुवा पाहिजे बुवा 700 रुपये दिला बुवा, बरं बुवा देतो बुवा, काही हरकत नाही बुवा. म्हणजे आता गाडी मला लोकांनी दिली धर्मकार्यासाठी गुदस्ता. आता त्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी महाद्वारात कीर्तन समाजाचं कळायचं कंडोनीपूरला, तिथे दिली मला आम्ही नवी पेटी पॅक गाडी दिली. नाही तर मी काय, मी पाकिट पाळणारा माणूस नव्हतो. आजपर्यंत कीर्तनाचे पैसे कधी मी तोंडाला सांगितले नाही, दिले ते खिशात टाकतो, तसाच चालतो. तर आता गाडी घेतल्यामुळं असं झालं का टोलवाला फुकट सोडत नाही, तेलवाला देत नाही. ते याच्यानं मोठी कठीण समस्या होईल आहे, कठीण समस्या झाली आहे. असो पण सर्व भागून राहिलो. म्हणून तुम्हाला मायबापाला एवढं सांगतो, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आदरणीय आमच्या नागपूर विद्यापीठपर्यंत पोहोचलेली मूर्ती आमची वैद्य सर यांना सुद्धा शुभेच्छा देतो. आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद देऊ. या कार्याला आपण हात चला, हे कार्य आपल्याला वाढवायचं आहे आणि याहीपेक्षा विशालतेने या कार्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून सर्वांना शतशः रामकृष्ण हरी जय गुरु. गुरुंशी मी माझ्या शब्दाला थांबवतो. रामकृष्ण हरी जय गुरु. जय गुरु.